तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन तडकदार भडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ कट्टा अशा ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही सगळी निघालो यात्रेला, कारण आज हा यात्रेचा शेवटचा दिवस. त्यामुळे आमची सगळी टकाटक पैकी आवरून बसली ती. ही रिद्धीची दिब्बी हिनं पण आवरले आणि ती माही. असं कर माही, हाय हाय कर की, हाय हाय कर असं. हा हा. आणि इकडे चिंगळू महाराज आमचा आवरून बसले, ती मदर पण आवरून बसल्या आणि फादर आमचं आत बसली ती टीव्ही बघत. फादर म्हणते सगळ्यांचं आवरून झाले की परत मला सांगा, तोपर्यंत मी टीव्ही बघत बसतो. कुठला पिक्चर लागला ती बघत बसली ती. आणि आमच्या मिसेसचा अजून आवरावरीचा कार्यक्रम चालूच आहे बघा. लई टाइम लावते आवरावरी करायला. तर चालतंय, सगळ्या विषयांचा आवरावरी झाल्यानं लगेच आपण मार्गक्रमण करायचं पोलीसच्या बाजूनं. आणि दिवस आज पिकवर आहे. सूर्य बघा बघा इथं दिसतोय का? हा, असा दिसतोय का सूर्य? हा. तर असा विषय आहे, सूर्य जरा वरच आहे. चिंगळू महाराजांनी न्यायला लागतंय दिवसा बरोबर, म्हणून लवकर निघालो आम्ही. है नाही? बघतोयस कसा कसा बघतोय बघा हसतोया. तर चालतंय, आवरावरी सगळ्यांची झाली की लगेच आपलं मार्केट पलसात करायचं आणि रिद्धीला पण फिरवायचं आहे. बाची आहे ती आपली, तिला पण फिरवून आणत जरा इकडे तिकडे. एखाद्या स्वस्त मजबूत टिकाऊ खट्ट पाण्यात बसवायचं तिला. आज मी कुठल्या पाण्यात काय बसणार नाही, आज फक्त तिला बसवायचं. आणि मग पुढचा विषय कसा कसा होतोय, काय काय यांची खरेदी वगैरे काय काय विषय होतोय तो थोड्या वेळाने कळलंच तुम्हाला. तर सध्या सगळी फॅमिली घेऊन पोहोचलो इथं. ते आमची रिद्धीला पाण्यात बसवायचं म्हणून न्याय लागलोय. मदर आमची, चिंगळू महाराज आणि आमच्या मिसेस. बघतोय कसं बघा आईला चालू आहे का नाही, बंद वाटतं सगळं. अजून चालू व्हायला टाइम आहे वाटतं. हिचं बघायचं फिरवायला घेते का, कुठे गेली? हिचं जर हिला जर फिरवायला भेटलं बसायला भेटणार. जर चालू असलं तर बसायला भेटणार, नाही चालू नसलं तर मग नाही बसायला भेटणार तुला. सगळे बंद आहे सगळे, आहे का? लवकर आलोय आम्ही, आज लय लवकर आलोया. हाय हाय, एक धुम्म चालली गाडी चालू आहे. एक हाय बसायला, तुला तुला बसाय पुरतं हाय चालू. तर हाय चालू, दोन पाळणं चालू आहे ती बारक्या बारक्या. ते ढकल गाड्याचं पाळणं असते ती इकडे, त्याचा काही लय लोड नाही. ही बघ की तिकडे रेल्वे पण बंद आहे वाटतं. सगळं बंद आहे, सगळं टोटल सगळं बंद आहे. आम्ही लय लवकर आलोय बघा की, सगळं टोटल विषय बंद आहे. सामसूम आहे सगळी जत्रा. आणि जत्रेत पूर्ण 4 टाळके आमचे, बाकीच कोण सुद्धा नाही. ती त्या रिद्धीला बसवायचा म्हणून लवकर आलोय. आणि चिंगळ्याला पण जत्रा जरा खालची फिरवून आणायची होती म्हणून आलोय लवकर. बघा दिवसा बरोबर कसा दिसतोय चिंगळू. रिद्ध्या कशात बसणार आहेस? इकडं धुम्मचे आले गाड्या, इकडे 4 चाकी आहे आणि तिकडं डबल आहे. ह्या गाडीत बसतीस का मोठू पतलूच्या? का त्यात बसणार आहेस? तिकडं कशात बसणार आहेस तू? होय ग, त्याच्यात. चला चला तिथं विचारूया त्याला. का त्या बारक्या पलीकडे पण आहे तिकडं? हा अबा, तिकडं पलीकडं पण 4 गाड्या द्या. ह्याच्यात बसूया. एक्सक्यूज मी, कोण आहे इथं? एक्सक्यूज मी, या इकडं. हा, इसके ऊपर है, किसके ऊपर बैठेगा? म्हणजे कसं बसणार या दुम्मच्याले गाडी का या 4 चाकी? 4 चाकीत बसणार? बरं बसा बसा, जावा. हा इसमे, याच्यात बसवायचा आहे. झाले, रिद्धीची यात्रा झाली. चला जाऊ दे, झुम 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 करत. झाली रिद्धीची यात्रा झाली. ह्याची यात्रा 50 रुपये? होय, 50 रुपयेच रेट आहे. हो दिलं बरं का आता. रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, दिले त्याचा काही विषय नाही. तर रिद्धी बसल्या पाण्यात फिरत, नाकात बोट घालतेस काय? तू कुठे बसणार? पिल्याला आमच्या कोण बसवणार झालं या. का बसणार तू? पुलच्या उलची बसणार? आमच्या पिल्याला कोण नेऊन झालंय खेळण्यात पाण्यात बसवायला, है ना? पाण्यात कोण बसवून झालोय आमच्या पिल्याला? आईला आम्ही लय लवकर आलोया. सगळं पाणी बंद आहे. ती दिवसा बरोबर आलो म्हटलं बंद असणार. संध्याकाळी 7 नंतर चालू होती सगळं. जरा अंधार पडला की लाइटिंग वगैरे लागते. लाइटिंग लागल्यानंतर पाणी जोरात दिसते. दिवसा भकास वातावरण असते, असं एकदम एकदम भकास. म्हणजे असं शांत, कोण सुद्धा नाही. अजिबात गर्दी नसत्या. झालं लय उशीर फिरवलं की. होय, फिरू दे. 50 रुपये फिटलं पाहिजे ती रिद्धी बसलेली. तर इथलं सिनेमॅटिक भकास वातावरण जरा दावतो तुम्हाला, ती बघून घ्या. जत्रा बंद असल्यावर कसा विषय असतो या. तर झालंय, रिद्धी त्या पाळण्यातनं बसून आता उतरल्या जस्टच. अय रिद्धी, कसं वाटतंय? दमलो, बसून फिरून फिरून दमलो म्हणा. ही जर गर्दीच्या वेळ आली असती
तर तिला काय बंद झालं असतं. दोन एवढे काढल्यावर लगेच खाली उतर म्हणले असते. डिस्को काल बसलो की मी, आज संध्याकाळी व्हिडिओ येणार आहे डिस्को मधला. काल रात्री बसलेलो मी डिस्को मध्ये. पण यात हादर वगैरे जास्त बसते, हाडांचा खुळखुळा होतो यात, हाडांचा खुळखुळा होतोय पाक त्यात. तर आता कुठे जायचं मम्मी? आता घरला जायचं, यात्रा फिराय खाली, तू खरेदी करायची आहे का ना काय? बस चालतंय. मदर म्हणले आता डायरेक्ट निडकोल घरला जायचं, तर चला घरला जाया. खरेदी यात्रा जायचं ना खाली फिरायला, काय खरेदीला जायचं खरेदीला जायचं. तुम्ही काय करणार आहे का खरेदी? तर चालतंय. आता थोड्या वेळात खाली जाऊया, तिकडे खाली जाऊन खरेदी करायची यांना. आता बायकांची खरेदी म्हणल्यावर निवांतच असणार, एकदम शिस्तात खरेदी असत्या. जाऊन बघूया काय काय खरेदी यांची होते ते. आता चला जाऊया. जिम लवर अक्षय भाई येते भेटले. चला येऊ का अक्षय भाई? चला जिमला जाऊन आला का निघालाय? चाललाय, चालते. तर चला फॅमिली आमची पुढे गेली वाटतं आईच्या गावात. तर चला तटशिरी जाऊया, त्यांची खरेदी काय काय होते ती थोड्या वेळात जाऊया. चला पुढे जाऊया. भावाने नमस्ते. तर सध्या जिथं खरेदी होत्या त्या मार्केटमध्ये आम्ही आमची पावलं टाकलेले आहेत त्या रस्त्यावर. आणि सध्या तिकडे सगळा असा विषय खालीपर्यंत, पाक खालीपर्यंत, माझ्या मते 1-1.5 किलोमीटर पर्यंत खाली आहे. असं सगळं मार्केटच आहे. काय खरेदी करायची करा. पहिल्यांदा आल्या बघा खरेदी चिंगण्यासाठी खास. कितीला आहे तो? किती मम्मी? कॉपर एवढं महाग झालं का? 140 रुपयाला कॉपरचं. कॉपरच्या पायातल्या बांगड्या द्या 140 रुपये. 140 रुपये. सोनाराच्या 80 रुपये भेटते आईच्या गावात. चिंगळूच्या पायात घालायचं वाळ 140 रुपये म्हटली ती आईच्या गावात. सोनाराच्या दुकानात गेला 80 रुपयाला भेटते तुमच्या तिथं ना? 80 रुपये सोनाराचं. मग तिकडेच घेतलेलं बरं. तांबा आणि ब्रॉन्झ आणि कॉपर दोन्ही मिक्स. आणि बायकांची खरेदी लवकर उरकत नाही. चला तुम्ही थांबा फक्त पप्पा आता त्याला घेऊन. यांची काय खरेदी लवकर उरकत नाही, हळूहळू खरेदी असते यांची. इथं काय काय घेणार आहे ते बघूया. बघा काहीतरी खॅट काढणार आणि परत पुढच्या दुकानात जाणार. काहीतरी खॅट काढते ती, एका दुकानात नाही लय उचल टिकत ती. आता बाय तिथनं झापशिर येते मागे इकडे लगेच. चला आता पुढच्या दुकानात ना, आता पुढच्या दुकानात. अजून काही एवढी गर्दी नाही. गर्दी संध्याकाळी 8 नंतर लय गर्दी होते. काय काय पाहिजे? यांचं एकच असतंय, माझ्या हातावर टॅटू काढा माझ्या नावाचा. म्हणजे माझ्या नावाचा, ह्यांच्या नावाचा टॅटू माझ्या हातावर काढा, असा विषय आहे त्यांचा. ते होऊ शकत नाही. तर चालतंय. तुमची खरेदी होत्या का नाही? पहिली खरेदी पण काय झाली नाही तुमची. नुसतं तुम्ही फिरायला लागला इकडे तिकडे. मम्मी हाय का? ओके आहे का मम्मी? लाईट लागते का त्यात? नाही लागते. घेणार आहेस काय? हा बरं चालतंय. पहिली खरेदी झाली लाईटर. दुसरी खरेदी काय होत्या बघूया थोड्या वेळात. आता थांबतो जरा, आता यांच्या खरेदी लवकर उरकत नाही त्या. तिथं आल्यावर सगळं बघत बसते, काय ठेवत नाही सगळं. तर पहिली खरेदी झाली 50 रुपयाची लाईटर. घरात गॅस पेटवायला लाईटर घेतले. आता हाय ते माग हाय ते नाहीतर आम्ही पुढे बघून आमचा ब्लॉग चालू राहायचा. ही माग बाजारातलं 10 रुपयाला बाद होते वाटतं, असं त्यांचा ग्रह आहे. 5 लाईटर झाली की महिन्याला वरचढ जाते ती. अहो थांबाजी आणि कुठे गेली? दुसरी खरेदी चालू झाली यांची इकडे शिंगण्यासाठी आहे बहुतेक. आकाश पाळणा चालू झाला. रिद्धेपासूनच आकाश पाळण्यात होय घेऊन पडतील खाली. तर सध्या शिवाजी यांची खरेदी झाल्या. नवीन खड्ड चष्मा घेतला ह्या बी जत्रेत. देवाच्या तर बी चष्मा आणि इथं बी चष्माच आहे नाही. कसा दिसतोय गांधीजी? तर चालतंय. शिवांशी खरेदी झाली. एक चष्मा घेतला खट्ट आणि यावेळेला चष्मा काढून झालाय तो निवांत बघायला लागलाय चष्मा. यात्रा फिरायलाय. कशी आहे यात्रा? कशी आहे? चष्म्यातनं सगळी यात्रा बघायला लागलाय. इथं बांगड्या नाही केला तुमच्या घेताय. भरपूर खरेदी झाली. आता आवाडवी खरेदी 150 रुपये खर्च झाला. आता बास्की चला. कप घ्यायचं काय? आयला खरेदी लय असते बायकांची. काय तर ठीक आहे त्याला जरा घ्यावं त्याला. याला
असू दे असू दे असू दे. कितीला जी 100ला 10. 100ला 10 आणि इकडं 150 जरा फरक पडतो का तिकडलं घ्या 100 वालं 10. 100 वालं 10 घ्या की तिकडलं. कप दिसताना मोठा दिसू दे बाहेर ना आणि आज चहा एवढा एवढाच गेला पाहिजे 2च गोट म्हणजे तो परत म्हणला नाही पाहिजे पाहुणा कमी करा ह्याच्यातला चहा. बरं चला काय येणार पसंत पडत झालं इथं पुढे जाऊन बघूया काय पसंत पडतं का येणार आणि तर आता जस्टच मज्जा झाली. मदर फ्लावर प्लॉट बघत होत्या आणि ती बाई म्हटली 100 रुपयाला 4. फादर कसं चल कसा लागतंय काय मसाज मसाज घ्याच आहे मग मग ते बॉल बी काचतलं पप्पांचा विषय कसा झाला पैसा खर्च करणे का नाही अजिबात जत्रा फिरणे का घर जाणे का लय लोड घ्यायचं नाही तसं जत्रेतलं सामान क्वचित क्वचित घ्यायचं लय घ्यायचं नाही लय खरेदी केली की जत्रेत म्हणते सगळी स्वस्त भेटतं पण स्वस्त कुठे भेटतंय सगळ्यात महाग असते ना. आले पुन्हा एकदा बांगड्या खरेदी होईल का या वेळेला एक नंबर. पहिल्या दिवशी आलं तेव्हा पण खरेदी केलंय का नाही काय तेव्हा काय नाही तेव्हा खरेदी केलं नाही ना असलं काय मग नाही बारक्यांच्या बागा की बांगड्या तुझ्या हातात आहे की ग ते कुठं हातात पाडलं तिनं हाय हाय वाटतं चांगलं अय अय माईकचा रिसिव्हर का पकडायला लागलास तू चला जाऊया नाही फक्त बघते ती आणि सोडून देते तुझे चला आता रॉंग साईडनं चला काय आवडलं तर घ्या परत ना. तर सर्व खरेदी आमची झालेली आहे अशा पद्धतीने आणि आम्ही आता नीट गोल करत निघालो घरी काय घ्यायचं म्हणतात मम्मी अजून काहीतरी खरेदी करायचं असं म्हणायला लागले पण काय नाही आता नीट गोल घरला जायचं चला गाड्या कुठे हुडकूया जाऊया चिमूशेट चला घरला चौकात आलो आता चौकात गाडी घ्यायची आपली पप्पा आमचं नीट गोल गाडी पाशी पोचलं पण आता गाडी घ्यायची आणि गाडी घेऊन नीट गोल आता चलो घरला जायचं आता चला 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 चिमूशेट चला घरला नाही हॉटेलला जेवायला जायचं आहे आता अचानक नियोजन आमचं ठरलंय आता जेवायला जायचं है ना रे सिंगेश चला जाऊया. आता सांडगेवाडी आमच्या तिकडेच हॉटेल आहे तिथं कुठं तर जाऊन हॉटेल एक बुक करायचं चांगलं जाऊन भोजन करून करायचं थोड्या वेळात जाऊन चला आता जस्ट सगळे आम्ही फॅमिली पोहोचलो हॉटेलमध्ये की आज चिंगळू रिद्धी आज हिच्यामुळे फिरायला गेलतो लवकर आम्ही है नाही तर काय काय मेनू मागवायचा सांगा तुम्हीच सांगा आज मग चालते डायरेक्ट भाज्या मागवूया का मग तर चालते भाज्या मागवतो ताट सिस्टीम राहू दे भाज्या मागवतो 2 आणि व्हेज मालवण रस्सा व्हेज मालवण रस्सा एक आणि काय बरं रेग्युलरच्या भाज्या आहेत त्याच की काजू करी मागवायची काजू कुर्मा तर चालते आम्ही मागवल्या सध्या व्हेज मालवण रस्सा काजू मसाला आणि कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरी एक मागवल्या आता थोड्या वेळात येईल सगळी बसली ती थोड्या वेळात सगळं येईल तुमची प्रतीक्षा रोटी प्लेन बटर रोटी नको तर सगळी बसली तिथं वाट बघत बसली ती बघा वाट बघत बसल्या कवा येते कवा खाते असं करत तर चालते थोड्या वेळात काय काय येते मेनू ती बघूया आणि कशी कशी टेस्ट आहे थोड्या वेळात सांगतो तुम्हाला. तर सध्या आले सगळं जेवण वगैरे आलंय आणि दादाराव लागले ते आपण आम्हाला सर्व करायचं हे काय काजू मसाला काजू मसाला काजू मसाला सर्व झाला मदर काजू मसाला खाणार काय तू आणि मालवणी रस्सा एका रोटी ती बाजूच करणार आहे जास्त का ते निस्ता जागा करते हॉटेलला जेवायचं हॉटेल जेवायचं हे काय व्हेज कोल्हापुरी आमच्या मिसळला जास्त आवडत तडकदार भडकदार चमचमीत असत्या सर्व झाली व्हेज कोल्हापुरी तू खाणार काय नको का चालते पनीरचा एक पीस दिलाय पनीर खा बर का तू पनीर खातेस का तू तर व्हेज मालवणी रस्सा तेवढा राहिलाय तो पण आलाय झाला व्हेज मालवणी रस्सा तर व्हेज मालवणी रस्स्याची टेस्ट घेऊन मी सांगतो तुम्हाला थांबा क्वालिटी तुला पाहिजे व्हेज मालवणी रस्सा हा तिला एक वाटी द्या करा चालू करा झाले
पोद्यानी कमाने घेत कसं आहे ओके का टेस्ट वगैरे हा हे तिला दे लिंबू द्या तिला पहिल्यांदा ओके आणि ह्याला काहीतरी द्या की खायला त्याला आता घरात घे. ह्याला रुमाल दिलाय खायला चिंध्या तुला बघ की तुला काहीच दिलं नाही खायला तर ताट वगैरे सजलेला आहे व्हेज मालवणी रस्सा मिक्स व्हेज कोल्हापुरी तडकदार फडकदार काजू मसाला हे काय मम्मीने ठेवलंय कांदा आणि लिंबू आणि इकडं रोटी आता हे सगळं खातो संपवतो आणि कसा कसा विषय आहे तो सांगतो हा संपवायच्या अगोदर एक टेस्ट देऊन सांगतो जरा कसे टेस्ट आहे का छान आहे ओके टेस्ट एक नंबर काय खाल्लंस तू हे खाल्लंस गरम आहे रस्सा शिस्तात खावा चांगला आहे का आहे का ओके जेवण ओके ह्यांनी सांगितलं ओके काय खाल्लंस तू ही काजू मसाला ओके आहे ना तर चालतंय काजू मसाला आमच्या मिसेस यांनी खाल्ला आहे ओके मी पण खातो ओके तर जेवण आलं सगळं खातो काय झालं पोळून निघलं खायचं नादात कळला व्हेज मालवणी रस्सा आम्ही पप्पा आणि निकिता वडाय गेली पोळून निघलं जरा तर चालतंय मी पण शिस्तात फुकून खातो नाही जी पोळून निघलं माझी पण सगळं संपवतो क्वालिटी जेवण आणि जेवण आपलं नीट गोळ करायला जायचं तर झाले जेवण वगैरे सगळं झाले आता सगळं नीट गोळ करायला जाऊया ओके म्हणजे झाले जेवण चला 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 उठा सगळेजण तिथे जर मेकअपचं सामान घ्या जत्रत आणलेलं चला उठा जाऊया काय राहिलंय का कोणाचं बघायचंच तर काय राहिलं का सोनं चांदी वगैरे काय नाही काय राहिलं इकडं कुठे यायला लागलं चल तर झाले जेवण वगैरे सगळं झाले आणि आता नीट गोल करायला जायचं तर आता जस्टच यात्रा वगैरे करून आलो हॉटेलवर गच्च जेवण वगैरे करून आलो आणि खरेदी काय काय केल्या प्रसाद की चिंगळू महाराजांचं काय XYZ आणि यात चिंगळू महाराजांना थोडीशी खरेदी आहे चिंगळू महाराजांची ही चाव्या अडकवायला मम्मीला गावलं तिथं येता ती बी घेतलं आणि ह्यातनं काय आणलंय ऑरसँडल काय पेटा घेतलाय वाटतं जरा स्वीट खातो जेवण झाल्यानंतर जरा स्वीट खाऊन टाकतो पेटा पण घेतलाय क्वालिटी आहे आणि चिंगळू महाराजांना काय घेतलं कुठे गेली ती हां एक विषय राहिला रिद्धीलाही मेकअपचं घेतलंय सामान सगळं काय उपयोग नाही तरी पण घेतलंय आणि चिंगळू महाराजांना आणि रिद्धीला दोघांनी 2 रन गाड्या आता कुठं युद्ध लढायला जाते ते मला बी माहित नाही तर चालतंय सगळी खरेदी वगैरे झाली टकाटक पैकी आणि जेवण वगैरे करून गच्च पैकी आलोय तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो आपण उद्या नवीन कट्ट ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय